एव्हरीवन, कशा आहात तुम्ही सर्व? वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आम्ही चाललो एकविरीला, तिथे वन डे स्टे करून त्यानंतर चाललो आम्ही मांडलदेवीला आणि खूपच मजा येणार आहे आणि एंडपर्यंत तुम्ही नक्कीच कनेक्ट राहा. जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर, कॉमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला बघूया पुढे काय काय होतं. येऊ शकतं कारण माझ्या सुट्यालाच पेंटिंग आहेत ना. भोगताय बारका भोगताय आर्जित्राचं असतं आता किती मोठं महिन्याची आहे. असतं. तिला इथं टाकून द्यायला पाहिजे. बघ ना मेडिकलचं असतं 28 व्हायचा शिकलो का बाबा आलो ना चालव हो काय पप्पा तुम्हाला कसं वाटतं मांडलदेवीला चाललं तर? खूप छान वाटतंय आणि आता तर एवढं थंडगार वाटतं, पाऊस झिमझिम पडतोय, खूप मस्त वाटतंय. ना तुम्हाला कसं वाटतं? चांगला वाटतं. नानी तुला नानी तुम्हाला कसं वाटतं? तुला कसं वाटतं? छान वाटते. जी तुला मस्त. आम्ही गप्पच, आम्ही काय बोलत ना. माझं तुला काय तुला कसं वाटतं इथे? दाखवायला गाईस आता आम्ही घाटचाराला आलो. गाईस आम्ही तो लांबशी आलो होतो. बाबा किती थंडी लागतं. गाईस आणि झोर घेतले. आम्ही आता आलो रूम मध्ये. सगळी 2 रूम भेटले ना आणि इथं जामच थंडी आहे आणि पाऊस तर जामच पडतं. आता आम्ही आले बाहेर. मी तो धुक्का काय तो धुक्का इकडं बघा गाई, जाम डेंजर थंडी लागतं. आता आम्ही आता इथं एवढी थंडी लागतं ना, जाम थंडी. पाऊस पण रात जोऱ्यान पडतं ना गाई. आता आतमध्ये जाऊन तुम्हाला कसं आमचं बघायचं. देअर इज चंद्रा मेंढरा. हा नाना, नानी, मम्मी, पप्पा. चिकन बनवते पप्पा आमचा. हे चिकनची तयारी चालू आहे. तर चला आपण जायचं दुसरी रूम मध्ये जाऊ. ते चेंड्रा मेंढरा. हाय चेंड्रा मेंढरा. काय जावा काय आहे तुम्ही बघू शकता बाबा. बाबा ही आमची दिदी तुमची ब्लॉगर ही वाल्ले अक्की आमची नानी तिथपर्यंत गेले. नानी ही वाल्ली ना ती आमची मम्मी सुद्धा ही वाल्ले काय तिथं. काय आज चिकन मी बनवलेलं आहे आणि याची स्पेस एवढी भारी बनवलेली आहे ना का, म्हणजे आगरी कोळ्यांची स्पेस बनवली आणि चवीदार बनवले. जर माझ्या कुटुंबाला खाली जर त्यांना आवडली तर याच्या पुढे ते कधीही सांगितली का आम्हाला असं चिकन बनवून दे, आम्ही नक्की बनवून देणार. आम्ही दोन्ही भाऊ आहोत. या 2 भावाही तो हा चिकन बनवलेला आहे. फक्त खायचं काम तुम्ही करा. ओके ओके. आता आम्ही बदकिस्मतीशी आम्हाला शनिवार येत आहे. आम्ही नाही खाणार. तर गाईज यो पण एक रूम आहे आणि तो पण एक रूम आहे. तर इथं हे होता नानी तिथं चाललेली आणि एकच नानी आहे वावत चाललेली. तिसरा आहे, तिसरा 2 एक गाडी पिला, एक इथं पिला आणि आता एक दुसरा तिसरा आहे. तर गाईज 10 वाजलं तरी पण काही पाऊस काय थांबना आणि आवडी थंडी बाबा सांगू पण नाही शकत. इथं गरम असेल बाकी गरमी असेल, थंडी तर बिलकुल असेल. पण इथं आल्या बाबा पावसाने तर झोर घेतलेला आहे आणि थंडी पण जामच आहे. सगळी कापतात तर हल्ली थोडा नॉर्मल आहे, पण आल्या आवडी थंडी होत होती ना, जामच होत होती. आणि तिथं सगळी जेवतान. आम्ही तर बाबा शनिवारचे भाजीवाली माणसं, तर आम्ही भाजी काढली, तिथं चिकन खातान. तर आम्ही इथं आलो. मस्तपैकी वातावरण झाले आणि वाईब पण मस्त येतं. तर उद्या आम्हाला इथून इथपर्यंत चालत जायचं आहे. इथं चालवायचं मंदिर आहे. तर बघू जसं दाखवायला भेटेल तसं तर मी तुम्हाला दाखवेन.
एंडपर्यंत नक्कीच कनेक्ट राहा आणि मजा मस्ती पण खूप करीन. मला वाटलं तर जामच मजा येतं मला इथं. आणि बघू पुढे काय होतं. जसं जसं दाखवायला भेटेल तसं तसं दाखवीन. आणि मंदिरात मोबाईल अलाउड नाही, मंदिरात मोबाईल अलाउड नाही. तर थोडंफार तरी काय नाही, पण मी तुम्हाला जेवढं होईल तेवढं दाखवीन. तर बघू. फॅमिली बसले ना आमची, आणि आमची नानी कौशी फोनावर घुसले, आणि ती दीदी या दीदीचा मुक्याच राहिला ना कौशी. मम्मी काय बोलतस? दिदे ई ब्लॉगर काहीच कौशी मीच ब्लॉग करते, करतच नाही. जर तुम्हाला इंग्लिश समजली नसेल तर अनलाईक करून निघा. आम्ही डोंगरावर चढतो आणि आता आवरात थंड लागतं. बाबा बाबा जामच थंडी लागतं. तर बघा आता आम्ही डोंगरावर बसलो आणि आवरा थंड लागतं ना जाम. कालो एनली थंड आहे कालो तिकडं बोलले नक्की. तर आमची सगळी मम्मीचा नानीचा दीदीचा पाठी आहेत. आम्ही पुढे चाललो आणि आवरी बरफ तरी परवरला. आलू थंडी. तर काहीच मंदिरात कॅमेरा अलाउड ना. तर आम्ही मोबाईल घेऊन ना जाणार. मोबाईल घेऊन जाऊ पण कॅमेरा ऑन ना करू. ते जेवढं तेवढं तुम्हाला दाखवीन. पहिले बारीक पायऱ्या होत्या आता मोठ्या आल्या. आता नवी केलं ना. काही आता पाणी बिनी पडतं. हा भाषण द्या नको फक्त बस. पाणी घालतं भिजू थंडलू. बघ ना पोचलो गाईज मंदिरावर. बघा गाईज नवीन करायला घेतले. हा होय बाबा नो थांबा माहितीये का. होय बाबा दोघं नो थांबा. पाणी आलं गाईज तरी यांचा फोटोशूट खतम न होईल. जाऊन द्या की आमचं पण चालू होते नंतर. आम्ही चालू कुठे जिप्सी येते बघायला चाललो. फुला बघायला आलो. आताच आमचं दर्शन झालं. कॅमेरा अलाउड नव्हता. जिप्सीत ना ती कुठं वाटत ना. मग जिप्सी आहे खाली बरोबर. खाली पाय बर जिप्सी बस. जिप्सी आहे ना. ही व्हाईट कलरची. काय ना असं बघायला लावलं ती जिप्सी बघायला दाखवून आणली. जिप्सी आहे का माहिती. तिथं कार्तिक बसले. हा कार्तिक तू बसले ना तिथं. दीपावली असं आता आकडलं तर काहीच बघा मी मस्त की चिवडा घातले आणि मला जाम आवडला. पहिल्यांदा घातले. बाकीची बघायला लागली काय वरकी पटपटते. गाईस आता आम्ही चाललो घरी. ए मला तुझं नाव काय विचारलो मी. कार्तिक. आता गाईस आम्ही चाललो घरी.
ए इकडे रे चंद्रा मेंद्रानं बघूया आईची तुमचं काय चालू आहे इथं हाय कालोबाचं दर्शन होऊन जेवण खूप पूर्ण झालेलं आहे. आता आम्ही आमच्या मुंबई मार्गामध्ये निघणार आहे. तिथे आम्ही कार्ला देवीचे एकविराईचं दर्शन घेणार आहे. दर्शन खालच्या पायथ्याशी घेणार आहे कारण पावसाचा काही भरोसा नाही. पाऊस जास्ती जर आला तर आम्हाला पुढची वाट पडेल. पण आम्ही एकविराचं घालून दर्शन घेणार 100%. आणि आमची हा दोन परिवार खूप चांगल्या पद्धतीने आम्ही आज एक दिवसाचा प्रवास केलेला आहे आणि खूप चांगला दर्शन घेऊन एन्जॉय केलेला आहे. आणि मध्ये 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 आमचा पोरगा कुठे कुठे भटकतो. तुम्हाला कसं वाटतं आता घरी चालले होता मला फक्त एकच चिंता आहे घराची म्हणजे माझ्या आजीची. माझी आजी म्हणजे माझी बै बय तुला कसं वाटतं इथे घरी चाललं होतं अरे वा नानी दुःख होतं का ना घरी जात होतं दुःख होतं म्हणजे असं काही जण सगळ्यांना दुःख होतं घरी चाललं होतं आम्ही सगळ्या हिरवा चुरा घातले दाखरा हे बघा तुमची ब्लॉगरनी पण घातली तुमची ब्लॉगर कुठे गेली दीदी कुठे गेली दीदी गेली असेल कुठेशी राष्ट्रली लागतो बाबा कार्तिक चल रा आपला आपण चल गाडी जवळ ती येतील आलो येतच का ना तुम्ही गाडी जवळ चला रात्रीने वाजलेला की नव्हता 2ला झोपलो गाईस 3 हेलती त्यांची त्याच्यामुळे 2ला अरे आता इथं तो गाईज एकविरीला पोचलो. येता येतं डोकं बाहेर गेलं. माझा ब्लॉग चालू आहे. काय पाहिजे ये सोनियाचे नागन माझ्या काय सकाळ पोचला एक रे एक नंबर वाटतं. तुम्हाला मस्त वाटतं. तुम्हाला कसं वाटतं क्या देख रहे हैं आजकल कुछ तो करना इंडियन पुलिस फोर्स रोड हाउस नहीं देखी. कार्तिक तुला कसं वाटतं एकदम मस्त एक नंबर आहे गाईस मला एक नंबर रास गर्दी फुल किती गर्दी आहे रे कार्तिक बघा तर गाईज आम्ही आता एकविरीला पोचलो. भारी वाटतं गाईज. आम्ही दर्शन केलं आणि आम्हाला जामच भारी वाटतं. माझं तर मन एकदम प्रसन्न झाला गाईज मन. आम्ही गाभाऱ्यान पण गेलतो इथं. तर आता आम्ही वरती न जाणार कारण की खूपच लेट होतो म्हणून आम्ही इथूनच पायथा मंदिराशी दर्शन घेऊन चाललो घरी. जाताच आम्ही घरी आलो. वेलकम टू मुरबीगाव. आणि आम्हाला कवा दिलता ना कवा पिताव मीने भरलाच ना कारण का सगळी झोपलेली डोका बिका सरलेला सगळ्यांचा म्हणजे दार मुलं ना काही गारी मुलं. तर आता घरी गेलो.